नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या शिखामध्ये. तर बुद्धिमत्ता चाचणीचा जी काही सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण घेत आहोत. तर जवळपास आपलं 90 ते 95% जो काही सिलेबस होता बुद्धिमत्ता चाचणीचा, तो आपण इथं कंप्लीट करून घेतला विद्यार्थी मित्रांनो. आणि राहिलेले जे काही 2-4 जे काही ठराविक टॉपिक आपले राहिलेले आहेत ते आपण आता बघून घेऊयात. तर आज एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, गाळलेले पद शोधणे, यालाच आपण इंग्लिशमध्ये फाइंडिंग मिसिंग टर्म्स म्हणतो, तो भाग आज इथं पण बघून घेऊयात. ठीक आहे. तर या ठराविक भागाचा विचार केला तर बुद्धिमत्ता चाचणीमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि प्रत्येक एक्झाम मध्ये याचा 1 किंवा 2 क्वेश्चन तर हे आपल्याला दिसतात. पोलीस भरतीच्या अनुषंगाने जर आपण विचार केलं तर पोलीस भरतीमध्येही 2 ते 3 क्वेश्चन, कधी कधी 4 क्वेश्चन पण ह्या ठराविक टॉपिकचे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. तर अत्यंत महत्त्वाचा असा एक टॉपिक आहे. तर हा टॉपिक बघण्या अगोदर आपल्याला काहीतरी माहिती, काही नियम आहेत किंवा ठीक आहे आणि काही पद्धती आहेत त्या माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर त्या जाणून घेऊयात. तर बघा, प्रकार नंबर 1 काय आहे, 2 किंवा 3 संख्यापासून एक संख्या तयार करणे. ठीक आहे. तर तर्क कोणकोणते असतात विद्यार्थी मित्रांनो, हे तर्कच खूप महत्त्वाचे आहेत. हे तर्क जर कळले तुम्हाला तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. जर वेळेवर तुम्हाला तर्क कळला नाही तर समजायचं की हा डायरेक्ट आपण एक्झाम नंतर जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हाच तो तर्क सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. यासाठी मॅक्झिमम एकच मिनिट, फक्त 1 मिनिट, मॅक्झिमम 1 मिनिट आपण द्यायचा, 1 किंवा 2 मिनिटं पकडा. ठीक आहे. 2 मिनिटानंतर 1 सेकंद सुद्धा एक्स्ट्रा आपण ह्या क्वेश्चनला द्यायचं नाही. कारण कसं आहे, याचे तर्क कळतच नाही. तर्क कळले वेळेवर तर कळले, नाही कळले तर मग ते कळत नाही. डायरेक्ट तुमची एक्झाम नंतर तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हाच तुम्हाला तर्क कळेल. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चनचा तोच आहे. म्हणून ह्या ठराविक टॉपिकची आपल्याला काय करावं लागणार आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागणार आहे, जास्तीत जास्त क्वेश्चनला फेस करावं लागणार आहे. म्हणजे सगळ्या पद्धतीचे तर्क, कोणत्या पद्धतीचे तर्क येऊ शकतात हे आपल्याला गोष्ट कळेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आपण इथं जास्तीत जास्त क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलाच आहे. तुम्ही पण जे काही PYQ आहे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि मार्केटमध्ये ज्या काही बुक्स अवेलेबल आहेत क्वेश्चन्सच्या, त्या क्वेश्चनच्या बुक घ्या आणि ठराविक टॉपिकवरचं तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तेव्हाच तुमच्यामध्ये जो काही तर्क आहे, विषयाचं नावच आहे आपली तर्क क्षमता, हा तर्क डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला ह्या ठराविक टॉपिकची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावीच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर चला, वेळ न घालवता आपण जे काही याचे नियम आहेत, तर्क आहेत, ते बघून घ्यायचे आहेत. बघा, आता यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत, आपल्या जे काही मूलभूत गणितीय क्रिया आहेत, म्हणजे बेरीज झालं, वजाबाकी झालं, गुणाकार, भागाकार, ह्या क्रिया सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ह्या क्रियांवर आधारित यामध्ये तर्क असू शकतात. म्हणून ह्या क्रिया आपल्याला येणं गरजेचं आहे. वर्गाची क्रिया झाली, आपल्या घनाची क्रिया झाली, बेरीज झालं, वजाबाकी झालं, कोणत्याही ज्या काही सगळ्या क्रिया असतील गणितातल्या, त्या सगळ्या क्रिया इथं उपयोगी पडणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळेच मी तुम्हाला हे ठराविक गोष्ट इथं स्ट्राईक करून सांगतोय की ती गोष्ट आपल्याला येणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. तर चला, तर्क कोणकोणते आहेत? हा जसा बेरजेचा तर्क झाला, वजाबाकीचा तर्क झाला, गुणाकाराचा तर्क झाला, भागाकाराचा तर्क झाला. यामध्ये काय केलं आहे, हा ठराविक फॉर्म्युलाचा तर्क आहे, a+b होल स्क्वेअर, म्हणजे याचं काय येतं उत्तर, a² + b² प्लस 2ab याचं उत्तर येतं. ह्या पद्धतीनं हे काय तर्क आहेत किंवा हे वर्गांचे तर्क आहेत. पहिला अंकाचा वर्ग प्लस दुसऱ्या अंकाचा वर्ग, त्यानंतर इथं स्क्वेअर रूटचा आपल्याला तर्क दिसतो. ठीक आहे. त्याच पद्धतीनं क्यूबचा तर्क दिसतो, म्हणजे आपला घनाचा तर्क दिसतो, किंवा 2 संख्यांच्या घनांची बेरीज याचा तर्क दिसतो. अशा पद्धतीनं वेगवेगळे तर्क राहू शकतात, कोणतेही तर्क राहू शकतात. ठीक आहे. आता इथं मी जे काही ठराविक तर्क दिलेले असेल, पण इतकेच असतील का, यापेक्षा पण वेगळे तर्क राहू शकतात. म्हणजेच आपल्याला ज्या काही मूलभूत गणितीय क्रिया आहेत, या मूलभूत गणितीय क्रियांबद्दलची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. बघा, आता त्याच पद्धतीनं दुसरा एक तर्क दिला आहे की a+b याचा क्यूब रूट. ठीक आहे. a चा क्यूब रूट प्लस b चा क्यूब रूट. ठीक आहे. त्यानंतर जे काही फॉर्म्युला बेस्ड जे काही क्वेश्चन्स आहेत, म्हणजे आपण गणितामध्ये आपण जे काही बघितलं, जे बेसिक आपले फॉर्म्युले होते, फॉर्म्युला बेस्ड आपले जे काही क्वेश्चन्स होते, त्यांचा पण इथं वापर होऊ शकतो. मूलभूत गणितीय क्रियांचा पण वापर होऊ शकतो. कोणत्याही पद्धतीने त्यांचा वापर होऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कळलं? त्याच पद्धतीनं दुप्पट झाली, तिप्पट झाली, निमपट झाली, ह्या पद्धतीचे पण तर्क यामध्ये असू शकतात विद्यार्थ्यांनो. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. याच पद्धतीनं अजून आपण अक्षर मालिका बघितली होती विद्यार्थ्यांनो. सगळ्या पद्धतीचे आपण जे काही अल्फाबेट्स होते,
ठीक आहे. म्हणजे ए पासून झेड पर्यंत आपल्याला ह्या जे काही अक्षरमालिका आहे ह्या अक्षरमालिकेचा पूर्णपणे अभ्यास आपल्याला तो पण असणं गरजेचं आहे. आणि आपण जे काय आता आजपर्यंत शिकत आलो बुद्धिमत्ता चाचणीमधले जे काय आपले टॉपिक्स होते आपण जे काय आपण शिकत आलो त्या सगळ्या टॉपिकचा पण इथं वापर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच आपली तर्क क्षमता आपल्याला डेव्हलप करायची आहे. जोपर्यंत आपली तर्क क्षमता आपण डेव्हलप करणार नाही हा जो काय आपल्या डोक्यात पटकन येणार नाही की अशा पद्धतीने हा तर्क राहू शकतो तोपर्यंत हे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत. आणि हे डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे प्रॅक्टिस. ठीक आहे. म्हणून मी दरवेळेस सांगत असतो की प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस करत राहा हा माझा उद्देश आहे की प्रॅक्टिस का करत राहा हा त्यामागचा उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर चला वेळ न घालवता आता आपण जे काही क्वेश्चन्स आहेत एक एक क्वेश्चन बघून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला बघा पोलीस शिपाई नागपूर. आता मी दरवेळेस काय करणार आहे क्वेश्चन तुम्हाला सांगेनच त्याचं उत्तर पण सांगेन पण तुम्हाला काही ठराविक वेळ देईन 5 सेकंद वगैरे तुम्हाला मी वेळ देईन. त्यावेळेस काय करायचं तुम्ही पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आणि तुम्हाला काय तर्क त्याचा डेव्हलप होतो का ते पण बघायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मी 5 सेकंदानंतर तुम्हाला त्याचं उत्तर तर सांगणारच आहे पण तुम्ही पण प्रयत्न करायचा आहे आणि तर्क डेव्हलप करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. चला आता पहिला क्वेश्चन आहे आपला पोलीस शिपाई नागपूरसाठी आलेला क्वेश्चन आहे. तर एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तर्क कोणता लागतो का ते बघा. आता यामध्ये काय दिलं आहे ही आकृतीचा तर्क ह्या आकृतीचा तर्क ज्या पद्धतीचा असेल त्याच पद्धतीचा तर्क ह्या ठराविक तिसऱ्या आकृतीसोबत येणार आहे आणि ज्या जागी क्वेश्चन मार्क आहे त्या जागचा आपल्याला अंक शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. चला बघा विद्यार्थ्यांनो काय दिसतं इथं 30 आलेलं दिसतात इथं 2 दिसतात आणि इथं 17 दिसतात. त्याच पद्धतीनं इथं 12 आलेले दिसतात इथं 9 दिसतात आणि इथं 15 दिसतात. तर तर्क कोणत्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांनो तर यामध्ये ठराविक तर्क असा आहे की जी काही वरील संख्या आहे त्या संख्येला काय करायचं आहे त्याचं करायचं आहे निमपट. म्हणजे निमपट म्हणजेच त्या संख्येला 2 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. भाग 2 ने आपण भाग देणे म्हणजेच काय होतं त्या संख्येची निमपट करणे त्या संख्येचं अर्ध करणे त्याला अर्ध करणे. ठीक आहे. तर ह्या संख्येला आपण काय करायचं याची निमपट म्हणजे आपण याला अर्ध केलं तर याचं उत्तर काय येणार आहे विद्यार्थ्यांनो याचं उत्तर येणार आहे 15. ठीक आहे. मग 15 आल्यानंतर या 15ला काय करायचं आहे यामध्ये हा जो काही ठराविक दुसरा अंक आहे त्या अंकांची आणि हा आलेला अंक याची करायची आहे बेरीज. मग याची बेरीज जी काय येणार आहे ती येणार आहे 17 आणि हे 17 इथं आलेले दिसतात विद्यार्थ्यांनो तुम्ही बघा. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा तर्क होता विद्यार्थ्यांनो. हाच पद्धतीचा तर्क आपण दुसऱ्यासाठी वापरून बघूयात म्हणजे आपण जो काही तर्क घेतला हा बरोबर आहे का हे आपल्याला व्हेरीफाय करता येईल. मग आता 12 जे आहेत याची करायची आहे निमपट. 12ची निमपट काय होणार आहे विद्यार्थ्यांनो ते होणार आहे 6 आणि 6 मध्ये काय करायचं आहे हा दुसरा जो अंक आहे तो आपल्याला करायचा आहे ऍड. ठीक आहे. मग आणि 6 आणि 9 किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर 6 आणि 9 होतात 15 म्हणजेच आलेला आपला तिसरा अंक ह्या पद्धतीचा हा तर्क होता विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या पद्धतीचा तर्क आपल्याला तिथं लावायचा आहे. मग बघा सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला 32चे निमपट घ्यावं लागतील. ठीक आहे. तर 32चे निमपट किती होणार 16 × 32 म्हणजे 32चे निमपट होणार 16. ठीक आहे. आता ह्या 16 मध्ये काय करायचं तर हा जो काही दुसरा अंक आहे हा ऍड करायचा. मग 16 + 7 किती होणार विद्यार्थी मित्रांनो किती येतं उत्तर तर याचं उत्तर येते 23. ठीक आहे. म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी येणारं उत्तर आहे आपलं 23. ठीक आहे. तर आपलं पर्याय क्रमांक काय बरोबर दिसतं विद्यार्थी मित्रांनो तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1 आपलं 23 हे आपलं बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना कशा पद्धतीचा तर्क होता कळलं सगळ्यांना. अशा पद्धतीचेच तर्क आता प्रत्येक वेळेस तुम्हाला पण लावून बघायचे आहेत आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. वाटतो सोपा टॉपिक हा पण हे तर्क आपल्यामध्ये डेव्हलप होणं खूप अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते तर्क केव्हा डेव्हलप होतील जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे. बघा आता दुसरा क्वेश्चन SRPF सोलापूरसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर एकदा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ज्या पद्धतीचा आपला पहिला क्वेश्चन होता म्हणजे ह्या पहिल्या 2 आकृत्यांवरून जो काही तर्क होता तोच तर्क तिसऱ्या आकृतीसाठी लागणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा. मी सांगतो यानंतर उत्तर. चला बघा विद्यार्थ्यांनो आता तर्क कोणत्या पद्धतीचा लागतो यामध्ये तर तर्क बघा अशा पद्धतीचा आहे. काय करायचं आहे ह्या ज्या काही ठराविक संख्या आहेत ठीक आहे ह्या वरील 2 काही संख्या आहेत ह्या संख्यांचा काहीतरी तर्क खाली लागलेला दिसतो. तर कोणत्या पद्धतीचा तर्क लागेल आता 4 आणि 5चा तुम्ही विचार कराल तर काय केल्यानंतर 39 येईल. काही होतं का तर्क लागतो का त्याच्या गुणाकारामध्ये येतो का की बेरजेमध्ये येतो की काही त्याच्यामध्ये वर्ग केल्यावर येईल का विद्यार्थी मित्रांनो काही एक कळत नाही. ठीक आहे. तर मग अशा वेळेस काय करता येईल विद्यार्थ्यांनो तर अशा वेळेस काय करावं लागेल
ह्या ज्या काही दोन ठराविक संख्या आहेत, ह्या ज्या काही दोन वरच्या ज्या ठराविक संख्या आहेत यांचा करायच्या सुरुवातीला गुणाकार. आता मोठी संख्या आहे, खालची संख्या मोठी आहे, तर साहजिकच आहे गुणाकार केल्यावरच आपल्याला मोठी संख्या येईल. तर आपण गुणाकार करून बघू इथं. म्हणजे गुणाकार कोणत्या पद्धतीचा येईल? 4 × 5 त्याचा गुणाकार येतो 20. ठीक आहे. आता 20 आणि 39 मध्ये काहीतरी साम्य दिसतं का? दिसतं का? काही साम्य दिसत नाही. मग याला काय केल्यावर 39 येईल? तर मी याला बघा 20 ला हे जे काही यांचा गुणाकार केल्यावर जे काही 20 आहेत याला जर मी अजून पुन्हा दुप्पट केली म्हणजे येणारी संख्या झाली 40 आणि त्यामधून जेव्हा एक मायनस केला तर येणारं उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? 39. हा पद्धतीचा हा तर्क आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हा तर्क इथं पण लागतो का बघून घेऊ आपण. आता हे वरील ज्या काही दोन संख्या आहेत म्हणजे 10 आणि 3 यांचा केला मी गुणाकार. 3 किती होणार? 10 × 3 किती होणार? तर ते होणार 30. आलेलं जे काही उत्तर आहे त्याला गुणलं 2 ने म्हणजे आलेलं उत्तर येईल 60. या 60 मधून जर एक मायनस केला, ज्या पद्धतीने मी तर 40 मधून एक मायनस केला तेव्हा 39 आलं. त्याप्रमाणे इथं पण मी 60 मधून एक मायनस केला तर उत्तर काय येतं? 59. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला जो काही ठराविक तर्क आपण घेतला होता तो बरोबर आलेला विद्यार्थी मित्रांनो. त्याच पद्धतीचा तर्क आता इथं लावून बघायचा. चला बघा, वरील ज्या काही दोन संख्या आहेत त्यांचा करायचा गुणाकार. मग 9 त्रिक किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर 9 त्रिक होणार 57. ठीक आहे. सॉरी 27. आता या 27 ला काय करायचं? याची करायची दुप्पट. मग 27 ची दुप्पट किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर 27 ची दुप्पट होणार 54. मग ह्या 54 मधून करायचा एक मायनस म्हणजेच ते आपलं उत्तर येईल. तर 54 मधून एक मायनस केल्यावर किती उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो? तर ते उत्तर येईल 53. मग आता 53 कोणत्या पर्यायामध्ये दिसते? कोणत्या पर्यायामध्ये दिसतो विद्यार्थी मित्रांनो 53? तर 53 दिसतो आपल्याला पर्याय क्रमांक 3 आपलं इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले जे काही दोन्ही तर्क होते आपण इथं व्हेरीफाय केले आणि अशा पद्धतीने तुम्हाला पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला बघा, आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. SRPF सोलापूर साठीच आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर चला एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. त्या पद्धतीचाच क्वेश्चन आहे. पहिल्या 2 आकृत्यावरून तिसऱ्या आकृतीचा तर्क येणार आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. बघा, आता यामध्ये ठराविक तर्क कोणत्या पद्धतीचा येईल? आता बघा, ह्या ज्या काही 4 संख्या आहेत, भोवतालच्या ज्या काही 4 संख्या आहेत त्यामध्ये एक ठराविक काहीतरी संख्या आलेली आहे. ती संख्या इथं मोठी दिसते. यामध्ये काय दिसतं? 9 म्हणजे ते संख्या त्या पद्धतीची दिसते. तर यामध्ये तर्क कोणता तरी वेगळा येणार. तर तर्क कोणत्या पद्धतीचा आहे विद्यार्थी मित्रांनो? यामध्ये तर्क असा आहे की ह्या ज्या काही दोन लगतच्या संख्या आहेत, वरील ज्या काही दोन लगतच्या संख्या आहेत यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार यांचा फरक म्हणजे येणारी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता मी काढून दाखवतो तुम्हाला. 7 × 6 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर 7 × 42 होणार. ठीक आहे. आणि 11 × 2 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर होणार 22. ठीक आहे. मग जर मी 42 मधून 22 मायनस केले म्हणजेच त्याचा फरक काढला तर आपलं उत्तर काय येईल विद्यार्थ्यांनो? तर आपलं उत्तर येईल 20. म्हणजे हे 20 म्हणजे येणारे इथं 20. ठीक आहे. ह्या पद्धतीचा तर्क लागतो विद्यार्थी मित्रांनो. तर हाच तर्क इकडे लागतो का बघायचा आहे. आता 6 × 6 किती होणार? 36 होणार. आणि 9 त्रिक किती होणार? मी डायरेक्ट आता इथं थेट गुणाकार घेतोय. तर 9 त्रिक किती होणार विद्यार्थ्यांनो? तर ते होणार किती होणार? 27 होणार. 36 मधून 27 आपण जर वजा केले तर आपलं उत्तर येतं 9 म्हणजेच आपलं येणारा मधला अंक. ठीक आहे. आता आपला तर्क व्हेरीफाय झाला आहे. दोन्ही बाजूला त्या पद्धतीचा तर्क आहे. तर हाच तर्क आपल्याला इथं लावावा लागेल. मग आपण काय करायचं? 12 × 6 करून घेऊ. 12 × 6 12 सकम किती होता विद्यार्थी मित्रांनो? तर 12 × 5 = 60 आणि 12 सकम 72. ठीक आहे. आपलं 72 उत्तर आलं. आणि खालचं काय येईल? 9 आठी किती होतात? तर 9 आठी पण होतात 72. मग 72 मधून 72 आपण वजा केले तर उत्तर काय राहतं आपलं? 0. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 1 0 हे आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी 0 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? अशा पद्धतीने हे तर्क व्हेरीफाय करायचे आहे. ठीक आहे. चला, आवडलं असेल, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या म्हणजे जे काही नवीन अपडेट येतील चॅनलवर येणारे सगळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन आहे SRPF सोलापूर साठी आलेला. ठीक आहे. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा विद्यार्थ्यांनो, आता बाकी आपण जे काही आकृती बघितल्या त्यापेक्षा ही जी काही ठराविक आकृती आहे ही थोडी वेगळी दिसते विद्यार्थी मित्रांनो. तर अशा आकृतीमध्ये तर्क काय असतात? तर अशा आकृतीमध्ये तर्क अशा पद्धतीचे असतात. एक तर क्लॉकवाईज काहीतरी सिक्वेन्स असेल किंवा अँटी क्लॉकवाईज सिक्वेन्स असेल
किंवा जे काही समोरील अंक आहेत यामधील काहीतरी एक ठराविक संबंध आपल्याला दिसेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे समोरासमोर जे काही अंक आहेत त्यामधील संबंध समान असणार आहे सगळ्या अंकांचा. तर बघा आपण समोरासमोर संबंध आपण बघून घेऊ. एकदा आपण जर क्लॉकवाईज गेलो तर बघा इथं संख्या वाढते, वाढली आहे, मग कमी झाली आहे, वाढली आहे, कमी झाली आहे, वाढली आहे, कमी झाली आहे, वाढली आहे. म्हणजे जो काही तर्क आहे आपला क्लॉकवाईजचा आणि अँटी क्लॉकवाईजचा तो लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो यामध्ये. ठीक आहे. तर आपला संबंध कोणता लागणार यामध्ये? समोरील म्हणजे जे काही संख्या आहेत, म्हणजे समजा बघा ह्या काही दोन संख्या आहेत, हा याचा जो काही तर्क असेल तोही बाकी ह्या पद्धतीच्या संख्यांचा पण तर्क तोच असणार, ह्या पद्धतीच्या संख्यांचा पण तर्क तोच असणार आणि तोच तर्क ह्या पद्धतीच्या संख्यांचा पण येणार आहे. ठीक आहे, कळलं? तर आता आपण यामध्ये काय करायचं आहे बघा, 35 आणि 15. तर 35 आणि 15ची करायची ऍडिशन. जर 35 आणि 15 आपण यांची केली बेरीज तर किती होतं विद्यार्थी मित्रांनो? ही होते 50. ठीक आहे, 50 आपला अंक आला. ठीक आहे, आता आपण दुसऱ्याचं करून बघू. 21 आणि 29. 21 आणि 29चा जर आपण बेरीज केली तर उत्तर काय येतं विद्यार्थी मित्रांनो? तेव्हा पण आपलं उत्तर येतं 50. ठीक आहे, म्हणजे आपला तर्क बरोबर आला. आता आपण हे काही ठराविक 22 आणि 28 आहे याचं पण आपण बेरीज करून घेऊयात. 22 आणि 28ची पण जर आपण बेरीज करून घेतली तर आपण याचं उत्तर काय येतं विद्यार्थी मित्रांनो? याचं पण उत्तर येतं 50. मग सगळ्यांचं उत्तर म्हणजे जे काही समोरील जे काही संख्या आहेत, एकमेकांच्या समोरील जे काही संख्या आहेत त्यांची बेरीज येते 50. तर मग ठराविक जो काय आपल्याला उत्तर काढायचा आहे म्हणजे 31 आणि हा क्वेश्चन मार्क दिलाय, मी या क्वेश्चन मार्कच्या जागी एक संख्या घेतो 50, म्हणजेच 31 प्लस एक्स याची बेरीज किती यायला पाहिजे? तर याची बेरीज यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 50. ठीक आहे, तर मग आपण याला सॉल्व्ह करायचं तर आपण काय करावं लागेल? एक्स काढायसाठी आपल्याला 50 मधून 31 मायनस केल्यावर आपल्याला एक्सचं उत्तर मिळेल. ठीक आहे, तर मग उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? तर हे उत्तर येणार आहे 19. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना तर्क? कोणत्या पद्धतीचा तर्क इथं वापरला होता तर? ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पण सॉल्व्ह करायचं आहे. चला, वेळ न घालवता आपण समोरचा क्वेश्चन बघून घेऊयात. चला, क्वेश्चन क्रमांक 5, ठराविक क्वेश्चन SRPF सोलापूर साठी आलेला क्वेश्चन आहे. बघा आता जवळजवळ आता 4 क्वेश्चन जवळजवळ त्या SRPF सोलापूर साठी आलेले क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे मी त्यामुळेच तुम्हाला सांगितलं की हा टॉपिक किती महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये कधी कधी 4 किंवा 5, कधी कधी 2, 3 म्हणजे क्वेश्चन तर राहणारच आहेत, पण एवढे जर क्वेश्चन येत असतील तर ह्या ठराविक टॉपिक बद्दलची सगळी आपल्याला माहिती असणे आणि ह्या टॉपिकचे मार्क गेलेले नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चला, मार्क जाऊ द्यायचे नसतील तर तुम्हाला प्रॅक्टिस करावंच लागणार आहे. बघा क्वेश्चन एकदा तुम्ही बघून घ्या आणि प्रयत्न करा. आता अशा ठराविक क्वेश्चन मध्ये तुम्ही जर विचार केला तर ह्या क्वेश्चन मध्ये काय असणार आहे? तर्क कोणत्या पद्धतीचे असतील? तर अशा पद्धतीच्या पॅटर्न मध्ये एकतर तर्क असतील क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज किंवा कोणत्या पद्धतीने येईल तर हे जे काही समोरच्या संख्या आहेत यामध्ये काही ठराविक साम्य दिसेल. म्हणजे मागचा जो काही क्वेश्चन होता त्याच पद्धतीचा हा पण क्वेश्चन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता सर्वात अगोदर आता इथं काय दिसतं? अक्षर मालिका. मी तुम्हाला सांगितलं अक्षर मालिकेचे पण तर्क ह्या ठराविक टॉपिक मध्ये लागू शकतात. तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? आपल्याला अगोदर अक्षर मालिका काढून घेऊ आपण इथं. चला, मी इथंच काढून घेतो अक्षर मालिका. बघा हे काढून घेतलेली आहे. बघा, ठीक आहे, आता ही झाली अक्षर मालिका. आता बघू, आता ठराविक जे काही संख्या दिसतात एक्स व्ही एस, म्हणजे यामध्ये बघा जेव्हा तुम्ही क्लॉकवाईज जाता त्यावेळेस काय होतं? जी अक्षर मालिका आहे ती मागून पुढे गेलेली आहे. ठीक आहे, तर आपण एक एक अंक शोधून बघायचा आणि काही तर्क लागतो का बघून घेऊ. चला, पहिल्यांदा काय आला आहे? एक्स. ठीक आहे, मग एक्स नंतर किती घरानंतर व्ही आला आहे? 1 आणि 2 घरानंतर व्ही आलं. ठीक आहे, आता व्ही नंतर 1, 2, 3 घरानंतर एस आला आहे. ठीक आहे, म्हणजे अगोदरचा कितीचा फरक होता यामध्ये होता 2चा, यामध्ये झाला 3चा. आता एस पासून ओ पर्यंत बघून घेऊ. 1, 2, 3, 4. बघा इथं 4चा फरक आला विद्यार्थ्यांनो. आता ओ पासून जे पर्यंत बघितल्यावर 1, 2, 3, 4, 5चा फरक आला. मग आता येणारा जो काही फरक असणार विद्यार्थ्यांनो तो कितीचा येणार आहे? तर तो येणार आहे 6 घर मागे गेल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. तर जे नंतर बघून घेऊ आपण. 1, 2, 3, 4, 5, 6 घर गेल्यानंतर आपल्याला मिळतो आपल्याला डी. म्हणजे इथं उत्तर येणार आहे आपलं डी. तर बघा डी कोणत्या पर्यायात आहे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, तर डी आपलं पर्याय क्रमांक 4 आपलं इथं बरोबर येईल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, कळलं कोणत्या पद्धतीचा तर्क होता तुम्हाला कळलं असेलच. चला, पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. SRPF
गोंदियासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आता जे काही क्वेश्चन झाले तुम्हाला सगळ्यांना कळले असतील, त्याचे तर्क समजले असतील अशी अपेक्षा करतो तुमच्याकडून. ठीक आहे. पुन्हा जर समजला नसेल व्हिडिओ तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. ठीक आहे. एकदा आता चला 6वा क्वेश्चन आहे. 6वा क्वेश्चन मध्ये बघा, ह्या पद्धतीचा जो काही तर्क असतो यामध्ये काय तर्क असतो विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही मधली संख्या असते ह्या संख्येचा संबंध बाकीच्या आलेल्या संख्यांसोबत असतो. ठीक आहे. तर आपल्याला त्या पद्धतीचा तर्क कोणता लागू शकतो हे बघायचं आहे. एकदा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा आता बघा, ही मी तुम्हाला सांगितल्यानुसार की हे जे काही मधलं अंक आहे याचा संबंध ह्या पूर्ण भोवतालचे जे काही अंक आहेत त्यांच्यासोबत येणार आहे. तर बघा मी ह्या सगळ्यांची ऍडिशन करून घेतो. बघा याच्यामध्ये काय आहे, 5 + 2 + 4 ह्या सगळ्यांची ऍडिशन केल्यावर येतं 11. यामध्ये ऍडिशन करून घेतो मी. ठीक आहे. 3 + 2 सॉरी गुणाकार झाला का, 3 + 2 + 5 मग याची ऍडिशन केल्यावर 7 आणि 3 10. अशा पद्धतीने इकडे आलं 11 आणि इकडे आलं 10. येणार इथली मधली संख्या आहे 33 आणि इथली मधली संख्या आहे 30 विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर ही जी काही ठराविक ऍडिशन केल्यानंतर त्यांची बेरीज केल्यानंतर जो काही अंक मला मिळालेला आहे त्या अंकाला मी जर 3 ने इथं गुणलं आणि इथं पण मी 3 ने गुणलं तर येतो का बघा उत्तर. इथं 30 आलं आणि इथं 33 आलं आणि तेच उत्तर आपलं मधात आलेलं दिसतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे जो काही तर्क होता आपला बरोबर इथं आलेला आहे. आपण काय केलं होतं, जे काही भोवतालचे अंक होते त्यांची अगोदर केली आपण बेरीज आणि जो काही उत्तर आलं असेल त्या उत्तराला मी 3 ने गुणलं. ठीक आहे. त्याच पद्धतीचा तर्क आता यासाठी लावून बघूयात. चला 5 + 1 + 3 मग यांची सगळ्यांची बेरीज किती होणार विद्यार्थ्यांनो, तर 5 आणि 1 6 आणि 6 ने 3 किती होणार 9. मग ह्या 9ला मी 3 ने जर गुणलं तर माझं उत्तर मिळते मला 27. आता 27 उत्तर जे आहे ते कोणत्या ऑप्शन मध्ये बघून घेऊ. 27 तर आपलं 27 जे काय विद्यार्थ्यांनो ते आहे आपलं पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे. SRPF गोंदियासाठी आलेला. बघा आपण जे सुरुवातीचे क्वेश्चन बघितले होते. ठीक आहे. वरच्या अंकांचा संबंध खालच्या अंकासोबत, वरच्या जे काही 2 अंक आहेत त्यांचा संबंध खालच्या अंकासोबत येईल त्या पद्धतीचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. बघून घ्या. ठीक आहे. ह्या ठराविक टॉपिकसाठी ह्या ठराविक जो काही प्रकार आहे, ही जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये काय असतं, हा वरच्या 2 संख्यांचा संबंध खालच्या संख्येशी असणार आहे. चला मग आता वर ज्या काही संख्या आहेत त्या आहेत लहान आणि खालची संख्या आहे मोठी. तर आपण एक काय करू, त्यांची बेरीज केल्यानंतर येऊ शकतं का उत्तर, तर येऊ शकत नाही. आपण त्यांचा करू गुणाकार. ठीक आहे. 7 × 4 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, इथं होईल 28. आता यामध्ये करून बघायचं आहे, मधली आकृती शोधायची आहे तर आपण ही आकृती बघून घेऊ. 9 × 8 किती होणार, 9 8 तर हे होणार 72. ठीक आहे. इथं आले 72, इथं आले 28. आता इथं उत्तर आपल्याला पाहिजे 56, तिकडे पाहिजे 144. तर मी ह्या जे काही उत्तर आलं त्याला जर 2 ने गुणलं तर बघा 28 × 2 किती होणार, तर ते होतील 56. याला पण मी जर 2 ने गुणलं तर उत्तर काय येणार 144. 72 × 2 म्हणजे 144. म्हणजेच आपली जी काही संख्या आहे खालची ती आपल्याला संख्या मिळते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपले जे काही तर्क होता तो तर्क एकदम ऍक्युरेट आहे. तर मग या पद्धतीचा तर्क आपल्याला ह्या संख्येसाठी लावावा लागेल. तर मग बघा लावून बघूयात. 4 × 5 किती होणार, 4 5 20. 20 × आपल्याला किती करायचे आहे 2 म्हणजे 40. उत्तर येईल आपलं 40. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. बघा पर्याय क्रमांक आपलं आलेलं उत्तर 40, पर्याय क्रमांक 4 इथं आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. नांदेड पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या ठराविक आकृतीमध्ये बघा अपोजिट जे काही संख्या आहेत त्यांचा पण तर्क लागू शकतो. ठीक आहे. काही त्यांच्यामध्ये काही तर्क असेल तो लागू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असा पण तर्क लागू शकतो. यांची बेरीज वजाबाकी अशा पद्धतीने पण तर्क लागू शकतो किंवा ह्या ज्या काही संख्या आहेत
त्या संख्या मिळून एक ठराविक संख्या त्यांची ऍडिशन किंवा गुणाकार वगैरे कोणत्या पद्धतीचा तर्क लावू शकतो. म्हणजे अशा पद्धतीच्या आकृतीमध्ये आपण तर्क कोणत्याही पद्धतीचा तर्क येऊ शकतो, आपण शोधू शकत नाही. ठीक आहे, तर ह्या ठराविक आकृतीमध्ये कोणता तर्क आहे आपण इथं बघून घ्यायचा आहे. बघा ह्याच्या काही संख्या दिसतात. हा तर्क ओळखता कधी येईल विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा काही ठराविक संख्या आहेत, एखादी संख्या मोठी आहे त्यांची काही बेरीज असू शकते किंवा त्यांचा गुणाकार होऊ शकतो, हा तर्क आपल्याला कळायला पाहिजे. तर तुम्ही ह्या ठराविक आकृतीचा जर विचार केला तर काय येतो, हा बघा 6, 3 आणि 2 ह्याच्यापेक्षा ही जी काही ठराविक संख्या आहे ही आहे मोठी. तर सर्वात अगोदर आपण बेरीज करून बघूया येतं का. तर बघा 6 आणि 3 किती होणार, 9, 9 आणि 2 किती होणार, 11. 11ला आपण गुणाकार केला तरी पण 36 येऊ शकत नाही. तर मी गुणाकार करून बघतोय ठराविक संख्यांचा. 6 × 3 × 2 जर मी केलं तर 18, 18 दुने किती होणार, 18 दुने होणार 36, म्हणजेच आपलं उत्तर. ठीक आहे, म्हणजे ज्या काही संख्या आहेत त्यांचा जर मी गुणाकार केला तर ठराविक आपल्याला संख्या इथं मिळते विद्यार्थी मित्रांनो. त्याच पद्धतीचा तर्क इथे लागतो का बघून घेऊ. बघा 12 × 2 किती होणार, तर 12 × 2 होणार 24 आणि 24 × 6 किती होणार, तर ते होणार विद्यार्थी मित्रांनो 144. ठीक आहे, याला 6 × 2 12 आणि 12 × 12 144 हे उत्तर आपल्याला मिळते. म्हणजे जो काय आपला ठराविक तर्क होता हा तर्क बरोबर आलेला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कोणत्या पद्धतीचा कसा तर्क येऊ शकतो आपल्याला ही गोष्ट आता कळलेली आहे. ठीक आहे, चला आता यामध्ये पण सगळ्या संख्यांचा आपण इथं गुणाकार करून घेऊयात. चला 11 दुने किती होणार, हे किती होणार, 6 × 2 होणार 12 आणि 12 × 11 किती होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 12 × 10 120 प्लस 12 म्हणजेच 132 आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता 132 उत्तर कोणत्या पर्याय क्रमांकात आहे, तर पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना कोणत्या पद्धतीचा तर्क आपण इथं वापरला. ठीक आहे, चला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करत जा विद्यार्थी मित्रांनो. चला आता हा थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघा आणि तर्क कोणता लागतो का ते बघा. पालघर पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ठराविक आकृतीचा जर आपण विचार केला तर जे काही आता इथलं मधलं जे काही ब्रॅकेट आहे विद्यार्थी मित्रांनो, यांच्या संबंध ह्याच्या काही बाजूला जे काही संख्या आहेत त्या संख्यांशी तो मधल्या संख्यांचा काही ठराविक संबंध असणार आहे. ह्या पद्धतीच्या ठराविक आकृतीमध्ये अशा पद्धतीचा संबंध असतो विद्यार्थ्यांना. तर ठीक आहे, तो संबंध आपण व्हेरीफाय करून बघूया. बघा इथे आहेत 20, इथे आहेत 25. ठीक आहे, यांचा गुणाकार केला तर आपल्याला 90 तर मिळणार नाही. मग आपण यांची बेरीज करून बघूयात. बघा 20 + 25 किती होणार आहे, तर ते होणार आहे 45. ठीक आहे, 45 आणि 90 मध्ये कोणतं साम्य आहे का विद्यार्थ्यांनो. जर मी या 45ला 2 ने गुणलं तर येणार उत्तर 90 मिळते. म्हणजे अशा पद्धतीने साम्य येऊ शकते. बघा आता ह्याच पद्धतीचा तर्क इथं लागतो का बघून घेऊ. बघा 34 + 16 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 4 आणि 6 0 येईल, हातचाला 1 आणि हे येणार 5 येणार, म्हणजे 50 आपलं उत्तर येईल. यामध्ये आपण काय केलं होतं, 2 ने गुणलं होतं. याला पण आपण 2 ने गुणून बघूयात तर उत्तर येते 100, म्हणजेच आपलं मधलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे जो काही ठराविक तर्क होता म्हणजे बाजूच्या दोन्ही संख्यांची बेरीज त्याला आपण केलं दुप्पट, तेव्हा आपलं मधली अंक आपल्याला मिळतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हाच तर्क आपण आता जे काही ठराविक आकृती आहे यासाठी लावून बघूयात. बघा 57 + 13 किती होणार, हा 0 हातचाला 1 म्हणजे 7. ठीक आहे, 70 उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो. ह्या 70ला काय करायचं आहे, 2 ने गुणायचं आहे, म्हणजेच 140 आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. आणि 140 कोणत्या पर्याय क्रमांकात आला आहे, तर पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. चला आता पुढचा क्वेश्चन रायगड पोलीस शिपाईसाठी आलेला. इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. बघा मी तुम्हाला सांगितल्यानुसार ह्या ठराविक पद्धतीच्या आकृतीमध्ये काय असतो, एकतर क्लॉकवाईज काहीतरी डायरेक्शन आलेली असते किंवा अँटी क्लॉकवाईज काहीतरी संबंध असतो, किंवा जे काही ठराविक जे काही समोरचे जे काही अंक आहेत यांचा संबंध आपल्याला इथं विचारलेला असतो. ठीक आहे, तर बघा या पद्धतीत आता आपल्याला काय केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल हे बघायचं आहे. तर बघा खूप मोठी जर संख्या दिलेली असेल तर अशा पद्धतीमध्ये काय करायचं, स्क्वेअर किंवा क्यूब घेऊन बघायचं. बघा आता स्क्वेअर जर घेतला आपण, 3चा स्क्वेअर किती होतो 9 आणि इथे येतात 29, म्हणजे हा काय आपला तर्क इथं बरोबर येत नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता आपण जर क्यूब घेतला तर 3चा क्यूब किती येतो, सगळ्यांना माहित आहे 3चा क्यूब. मी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला सगळ्यांना कितीपर्यंत क्यूब माहित पाहिजेत, 10 पर्यंत हे क्यूब पॅटच करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर बघा 3चा क्यूब किती आहे, 3चा क्यूब आहे आपला 27. ठीक आहे,
आणि 27 आणि इथं आहे 29. जर मी 27 मध्ये 2 ऍड केलं तर उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या पद्धतीचा तर्क बाकी जे काही अंक आहेत त्यांच्यासाठी लागतो का एकदा बघून घेऊ. चला आता दुसरं दिसतं इथं 10 आणि 1002. तर 10चा आपण जर क्यूब घेतला तर तो येतो 1000. त्यामध्ये 2 ऍड केलं तर 1002 येतात. म्हणजे आपला जो काही तर्क होता तो आपल्या बरोबर आलेला आहे विद्यार्थ्यांनो. आता तिसऱ्या अंकासाठी पण तो तर्क येतो का एकदा बघून घेऊ. ठीक आहे 5. आता 5चा क्यूब किती येतो विद्यार्थी मित्रांनो. तर 5चा क्यूब येतो 125. ठीक आहे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामध्ये जर 2 आपण ऍड केले तर 127 उत्तर येतं आणि 127 आपलं उत्तर इथं दिसतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे म्हणजे आपलं तर्क एकदम परफेक्ट आलेला आहे. आता आपल्याला शोधायचं आहे 8चा आपल्याला क्यूब काढावं लागेल आणि आपल्याला ते उत्तर काढावं लागेल. तर बघा सगळ्यांना माहित आहे 8चा क्यूब काय विद्यार्थी मित्रांनो. सांगा 8चा क्यूब काय विद्यार्थ्यांनो. तर 8चा क्यूब येतो 512. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला मी एकदा काढून देतो तुम्हाला. ठीक आहे 8 8 किती होतात म्हणजे 8चाच करतो 64. 64ला आपण 8ने गुणूयात म्हणजे 8चा क्यूब येईल. चला 8 चौक 32, 7 3, 8 सकम 48, 48 आणि 3 51 म्हणजे 512. मी तुम्हाला सांगितल्यानुसार 512 आपलं उत्तर येणार आहे. उत्तर येणार आहे का नाही यामध्ये अजून पुन्हा 2 ऍड करायचे आहेत म्हणजेच 514 आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे कळलं सगळ्यांना कोणत्या पद्धतीचा तर्क होता. तर चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. भंडारा पोलीस चालकसाठी आलेला. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा तुम्हाला सांगितल्यानुसार मी काय म्हटलं होतं अशा पद्धतीची जर आकृती आली तर यामध्ये एकतर येणार क्लॉकवाईज संबंध किंवा अँटी क्लॉकवाईज संबंध किंवा अपोजिट जे काही संख्या आहेत त्या पद्धतीचा आपला तर्क येऊ शकतो. तर बघा यामध्ये जेव्हा आपण क्लॉकवाईज गेलो इथं बघा संख्या वाढत आहे. इथं पण वाढते इथं पण वाढते पण जो काही त्याच्यामधला फरक आहे तो आपल्याला काही समान दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे तर मग क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईजचा संबंध इथं असणार नाही. इथं आपण संबंध घेऊन बघू. अपोजिट संख्यांचा संबंध येतो का. तर बघा 3चा संबंध 24 सोबत येईल का तर कोणत्या पद्धतीचा येईल. किंवा 12चा संबंध 6 सोबत येईल तर कोणत्या पद्धतीचा येईल. तर बघा जर ह्या दोन्ही संख्यांचा जर मी गुणाकार केला 24 × 3 केलं तर उत्तर काय येतं विद्यार्थी मित्रांनो. उत्तर येतं 72. ठीक आहे ह्याच पद्धतीनं 12 × जर मी 6 केलं म्हणजे ह्या दोन संख्यांचा जर मी गुणाकार केला ह्या संख्यांचा गुणाकार तर आपला 72 आला. तर 12 × 6 किती होतात 12 सकम होतात 72. म्हणजे समोरील जे काही संख्या आहेत त्यांचा जर आपण गुणाकार केला तर एक ठराविक जी काही संख्या येईल ती संख्या असणार आहे समान. तर हा आपल्याला तर्क इथं लागतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे तर ह्या पद्धतीचा तर्क आपण यासाठी लावून बघूयात. तर बघा आपल्याला 72 उत्तर येण्यासाठी 4ला कितीने गुणावं लागेल. ठीक आहे आपल्याला हे शोधायचं आहे. ठीक आहे आपल्याला x इथं फाइंड करायचं आहे. चला तर मग x काढायसाठी काय होईल जे काही गुणाकारात आलेले 4 इथं जाणार भागाकारात म्हणजेच काय होणार 72 भागिले 4 बरोबर x. ठीक आहे आता 4ने भागल्यावर काय उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. पाठ असणं गरजेचं आहे. तर सर्वात अगोदर बघा इथं येईल 1. ठीक आहे मग राहिले 3 मग 8 येणार. 8 चौक 32 म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे सगळ्यांना समजलं असेल तर व्हिडिओला कमेंट द्या. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन भंडारा पोलीस चालकासाठी आलेला. क्वेश्चन बघून घ्या तुम्ही एकदा. आता ठराविक पद्धतीच्या आकृतीसाठी मी तुम्हाला तर्क सांगितला होता की जे काही मधली संख्या आहे त्रिकोणातली त्याच्या भोवतालचे जे काही अंक आहेत त्यांच्या अंकांचा ठराविक संबंध ह्या मधल्या अंकासोबत असणार आहे. तर चला बघूयात. आता हा मधला अंक खूप मोठा दिसतो ह्या ठराविक संख्यांपेक्षा. तर आपण ह्या सगळ्या अंकांची बेरीज करून बघूया. 5 + 3 + 7 किती येतं याचं उत्तर 10 आणि 15. आता 15चा संबंध 75 सोबत येतो का. संबंध येतो. तर बघू समोर इथं एकदा बघून घेऊयात. 6 + 8 + 5 ठीक आहे किती येतं उत्तर विद्यार्थी मित्रांनो. बघा 5 आणि 8 किती होतात 13. 13 आणि 6 19. ठीक आहे उत्तर आलं 19. आता 19चा संबंध 114 सोबत येतो का तर येतो विद्यार्थी मित्रांनो. तो संबंध कसा येतो जर 15ला आपण 5ने आपण जर गुणलं तर उत्तर येतं आपलं 75. ठीक आहे तर यामध्ये जर विचार केला
तर 19ला आपण 5ने गुणलं तर उत्तर येतं का विद्यार्थी मित्रांनो? जर 19ला आपण 5ने गुणलं तर उत्तर येत नाही, पण आपण जर 6ने गुणलं तर येतं का बघा? तर इथं 9 7 54 4 आले, हात आले 5, 6 आणि 5 11 म्हणजे उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग याला काय करायचं, जे काही ऍडिशन आहे त्याला इथं 5ने गुणलं, इथं 6ने गुणलं, तर मग इथं काय करावं लागेल, इथं 7ने गुणून बघू. चला, तर बघा इथं 7 + 3 + 13. ठीक आहे, ह्या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली तर उत्तर काय येतं, 10 आणि 3 10 आणि 13 किती होणार, तर 23. ठीक आहे, याला काय करायचं आहे, 7ने गुणायचं आहे, तर 7ने गुणून बघू. चला, 7 × 21 1, हात 2, 7 2 14 आणि 2 किती होणार, तर 16 म्हणजे 161 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? चला, तर्क कळला. इथं 5ने गुणायचं होतं, इथं 6ने गुणायचं होतं आणि 7ने गुणायचं होतं. अशा पद्धतीचा तर्क होता तो. पुढचा क्वेश्चन बघा, जळगाव पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आता ठराविक आकृतीचा जर आपण अभ्यास केला तर या आकृतीमध्ये काय दिसतात, काही अक्षर आलेले आहेत. ठीक आहे, या अक्षरांचा संबंध मधल्या आकृतीसोबत येणार. त्रिकोण मी तुम्हाला सांगितलं आहे, जे काही भोवतालचे जे काही अंक असणार आहेत किंवा अक्षर असणार आहेत त्यांचे संबंध मधल्या अंकासोबत असणार आहे. तर बघा, सुरुवातीला मला काय करावं लागेल, यामध्ये अगोदर आपण अक्षर मालिका लिहून घेऊ. ठीक आहे, पूर्ण मी A to Z आपलं अक्षर मालिका लिहून घेतली आहे. ठीक आहे, आता बघा, A कितव्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर. C कितव्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या क्रमांकावर. आणि B कितव्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर. ठीक आहे, तर ह्या सगळ्या अंकांची जर मी बेरीज केली तर काय होईल, 6 उत्तर येतं. 6चा जर स्क्वेअर केला तर 36 येतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता हाच तर्क यामध्ये येते का, एकदा चेक करून बघूयात. आता C कितव्या क्रमांकावर आहे, तर C आहे तिसऱ्या क्रमांकावर, D आहे चौथ्या आणि E आहे 5व्या. ठीक आहे, आता 4 आणि 3 7 आणि 7 आणि 5 12. 12चा स्क्वेअर केला तर 216 येतं का, येत नाही. म्हणजे जो काय आपण ठराविक तर्क घेतला होता, सगळ्या अंकांची बेरीज आणि त्याचा स्क्वेअर, हा तर्क लागत नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता यामध्ये जी काही संख्या आहे ती खूप मोठी दिसते विद्यार्थी मित्रांनो. तर आपला स्क्वेअर किंवा क्यूब वाला जो काही तर्क आहे तो लागतो का, बघून घेऊ एकदा. बघा, 1चा स्क्वेअर येणार 1, 2चा स्क्वेअर येणार 4 आणि 3चा स्क्वेअर किती येणार, तर 9. 9 आणि 4 13 आणि 1 किती होणार, तर 14. 14 आणि 36चं काही साम्य आहे का, म्हणजे स्क्वेअरचा आपला तर्क लागत नाही विद्यार्थी मित्रांनो. चला, आता क्यूबचा घेऊन बघूयात. बघा, 1चा क्यूब किती होतो, 1. 2चा क्यूब होतो 8. ठीक आहे, 3चा क्यूब होतो इथं किती होतो विद्यार्थी मित्रांनो, तर होतो 27. ठीक आहे, 27 आणि 1 28, 28 आणि 8 36. म्हणजे आपला क्यूबचा जो काही तर्क होता तो इथं येताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तोच तर्क इथं लागतं का, बघून घेऊयात. बघा, आता बघा, C कितव्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या क्रमांकावर आहे. 3चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो, तो होतो 27. 4चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो, तर ते होतं 64. आणि 5चा क्यूब किती होतं विद्यार्थी मित्रांनो, तर ते होतं 125. ठीक आहे, आता सगळ्यांची ऍडिशन करून बघूयात. 5 आणि 4 9, 9 आणि 7 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 16. 16चे 6, हातचाला 1. ठीक आहे, 1 आणि 2 3, 3 आणि 6 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 9. 9 आणि 2 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, तर 11. 11चा 1, हातचाला 1. आता यामध्ये 1 आणि 1 2. ठीक आहे, म्हणजे 216 आपलं उत्तर येईल. म्हणजेच आपलं उत्तर मिळालेलं आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, ह्याच पद्धतीचा तर्क आपल्याला त्या आकृतीसाठी लावावा लागेल. तर बघा, आता E कितव्या क्रमांकावर विद्यार्थ्यांनो, 5व्या क्रमांकावर. F आणि G. ठीक आहे, E 5व्या क्रमांकावर, F 6व्या क्रमांकावर आणि G 7व्या क्रमांकावर. ठीक आहे, आता सगळ्यांचे जे काही क्यूब आहेत, जे काही घन आहेत ते आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहित आहे 5चा क्यूब किती येतो विद्यार्थी मित्रांनो. 5चा क्यूब सगळ्यांना माहित आहे किती येतो, 125. ठीक आहे, आता 6चा क्यूब किती येतो विद्यार्थी मित्रांनो, किती येतो, 6चा क्यूब येतो. तर अशा पद्धतीने आपण सगळे क्यूब आपण काढून घेतले. 7चा पण क्यूब त्याच पद्धतीनं. ठीक आहे, 7चा क्यूब किती होणार, स्क्वेअर किती होणार, 49. 49 × 7 म्हणजे किती होतं, 9 7 63 जे 3, हातचाले 6 आणि 7 चोक 28. 28 आणि 4 किती होणार, 28 आणि 6 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, तर 34 म्हणजे 243. आता सगळ्यांची करायची बेरीज. ठीक आहे, सगळ्यांची बेरीज केल्यावर 5 आणि 6 11, 11 आणि 3 किती होणार, 14. 14चे 4, हातचाला 1. ठीक आहे, 5. 5 आणि 1 6, 6 आणि 2 किती होणार, तर 8. आता 8 आपले डायरेक्ट संख्या आली. आता इथे हातचा काही घ्यायचा नाही आहे. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 म्हणजे 684 आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे,
किती येतं 684, म्हणजेच पर्याय क्रमांक आपलं 3 पर्याय क्रमांक 3 इथं आपलं पर्याय क्रमांक 4 इथं आपलं बरोबर त्यांना दिसतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ते आपली थोडीशी गपलत झाली होती. हा पर्याय क्रमांक 3 आणि 4 येणार, पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर विद्यार्थ्यांना. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. रत्नागिरी पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा अशा पद्धतीच्या आकृतीमध्ये कोणता तर्क असतो, तर एकतर समोरच्या जे काही संख्या आहेत, जे काही अंक आहेत त्यांचा काहीतरी संबंध असेल, किंवा ह्याच्या काही वरील ज्या काही संख्या आहेत यांचा संबंध खालच्या अंकाशी असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशा ठराविक आकृतीमध्ये कोणताही तर्क आपण व्हेरीफाय करू शकत नाही. चला मागे आपण आकृतीमध्ये जो संबंध त्या पद्धतीचा संबंध एकदा घेऊन बघूयात. आता 21, 105 आणि 87. ठीक आहे, ह्या सगळ्या अंकांची करायची बेरीज विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला एकदा मी बेरीज करतो. 105 प्लस 21 प्लस 87. बघा बरं उत्तर येतं का? तर 5 आणि 1 6, 6 आणि 7 किती होतात? 13. ठीक आहे, चला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 2 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 11चा 1, हातचाला 1. ठीक आहे, 1 आणि 1 2 म्हणजे 213. आपलं उत्तर बरोबर येतं विद्यार्थी मित्रांनो. आता त्याच पद्धतीचा तर्क इथं लावून बघूयात. ठीक आहे, हा तर्क येतो का? 179, 25 आणि 9. ठीक आहे, 9 आणि 9 18, 18 आणि 5 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? तर 23. हातचाला 2. ठीक आहे, 2 आणि 2 4, 4 आणि 7 किती होतात? 4 आणि 7 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? तर 11चा 1, हातचाला 1 आणि इथं किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 1 आणि 1 2 म्हणजेच 213 आपलं उत्तर. ठीक आहे, 213 आपलं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. चला आता पुढचा क्वेश्चन बघून घ्या. पुन्हा रत्नागिरी पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, एकदा क्वेश्चन बघा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थ्यांनो, ह्या ठराविक क्वेश्चन मध्ये तुम्हाला ह्या पद्धतीची आकृती आली. तुम्हाला सांगितलं एकतर क्लॉकवाईज संबंध असेल, किंवा अँटी क्लॉकवाईज संबंध असेल, किंवा जे काही ठराविक संख्या असेल, समोरच्या जो काही संख्या असतील त्यांच्या ठराविक काहीतरी संबंध असणार आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर चला एकदा व्हेरीफाय करून बघूयात. बघा यामध्ये दिसते तुम्हाला 6 आणि 30. ठीक आहे, तर 6च्या अगोदर काय येतं? 5. त्यांचा जर गुणाकार केला तर 30 येतं विद्यार्थी मित्रांनो. ह्या पद्धतीचा तर्क एकदा बघून घेऊयात. ठीक आहे, आता 4 आणि 12 दिसतात, म्हणजे 4च्या अगोदरची संख्या येते 3. 3 चौक 4 केल्यावर येतं 12, म्हणजे आपला तो तर्क आपल्या बरोबर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये. आता या पद्धतीचा तर्क इथं लावायचा आहे. बघा आता यामध्ये हे एक संख्या दिसते. ठीक आहे, आता 1च्या अगोदर येतं 0. आता 1 इंटू 0 केल्यानंतर 0 येतं, तो पण तर्क इथं आलेला आहे. आता 42 इथं दिसतं विद्यार्थी मित्रांनो. आता 42 साठी काय आलं पाहिजे ते आपल्याला कळेल. तर बघा मोठी संख्या नाही, म्हणजे आपल्याला लहान संख्येवरून ते 42 आणायचे आहेत. तर बघा कोणत्या अशा संख्या आहेत जेव्हा त्या घेतल्यावर ठराविक संख्या x घेतली आणि त्याच्या मागची संख्या म्हणजे x इंटू x-1 ह्या पद्धतीचा तर्क येईल आणि त्याचं उत्तर काय येणार आहे? तर 42. ठीक आहे, तर काय करतो अशा पद्धतीने सॉल्व्ह करण्यापेक्षा मी काय करतो एकदम पुट करून बघतो अंक. बघा 7 मी जर पुट करून बघितला तर 7 आणि 6, 7 सकम 42, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. काय करायची गरज पडली ना आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीनेच तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन बघून घ्या. क्वेश्चन क्रमांक 16 मुंबई चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नवी मुंबई चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हा ठराविक क्वेश्चन मध्ये पण वरच्या जे काही संख्या आहेत त्यांचे संबंध खालच्या संख्येशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा विद्यार्थ्यांनो यामध्ये काय दिसतं? 9 आणि 2 दिसतात, खाली 121 दिसतात, म्हणजे काहीतरी स्क्वेअरचा तर्क लावू शकतो. जर मी स्क्वेअर केला 9चा स्क्वेअर किती येतो? 81 आणि 2चा, म्हणजे तो काही स्क्वेअरचा तर्क लागत नाही. जर मी यांची ऍडिशन केली 9 प्लस 2 किती होतात? 11 होतात, आणि याचा जर वर्ग केला तर तो येतो 121. ठीक आहे, तर या पद्धतीने यामध्ये पण बघा 6 प्लस 3 म्हणजे होतं 9. 9चा जर वर्ग केला तर ते 81. ठीक आहे, त्याच पद्धतीचा तर्क यामध्ये लागणार.
म्हणजे 4+3 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 7 होणार. 7चा जर आपण वर्ग केला तर तो येतो 49, म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा तर्क इथं होता विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. क्वेश्चन क्रमांक 17 बीड पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, एकदा क्वेश्चन बघा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आता यामध्ये अक्षर दिले आहेत, तर आपल्याला अक्षर मालिका एकदा काढून घ्यावी लागेल. तर बघा मी एकदा अक्षर मालिका इथं काढून घेतो. ती अक्षर मालिका मी इथं काढून घेतली आहे. ठीक आहे, आता बघा संख्या बघून घेऊया एकदा. तर बघा जे काही अक्षर आले आहेत त्यांच्या एकदा पण क्रमांक इथं देऊन घेऊयात. चला, डी कितव्या क्रमांकावर येतो? तर डी येतो 4थ्या क्रमांकावर. एल कोणत्या क्रमांकावर येतो? 13वा येतो. एम म्हणजे 12वा येणार एल. ठीक आहे, पी कोणत्या क्रमांकावर येतो? 14 म्हणजे 15 16. 16व्या क्रमांकावर येतो काय येतो? पी. ठीक आहे, तर यामध्ये जर विचार केलं तर जे काही वरच्या जे काही 2 अक्षर होते त्यांचा जो काही क्रमांक होता त्यांची ऍडिशन केल्यावर आपल्याला खालचा अक्षराचा आपल्याला क्रमांक मिळताना दिसतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, म्हणजे 4+ आपण 12 केले तर आपल्याला 16 उत्तर मिळतं आणि 16 उत्तर पीचा म्हणजे क्रमांक येतो. त्याच पद्धतीचा तर्क इथे लागतो का बघायचा. जी कोणत्या क्रमांकावर येतो विद्यार्थी मित्रांनो? बघा 4थ्या 5व्या 6व्या आणि 7व्या क्रमांकावर येतो आपला जी. आणि एन कोणत्या क्रमांकावर येतो? हा 13व्या आणि हा 14व्या क्रमांकावर आपला एन येतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर यू जो काही ठराविक अक्षर आहे तो म्हणजे 7 आणि 14 म्हणजे 21व्या क्रमांकावर येतो का बघून घेऊयात. चला, हा 14वा क्रमांक. 15 16 17 18 19 20 आणि 21 बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 21व्या क्रमांकावर आपला यू येतो. तर या पद्धतीच्या तर्कात इथं लावून बघायचं आहे. एफ कोणत्या क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांनो? 4था 5वा 6वा. 6व्या क्रमांकावर आहे एफ. आर कोणत्या क्रमांकावर आहे? 14. 15 16 17 18. 18व्या क्रमांकावर आहे आर. म्हणजेच 18 आणि 6 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे 24. 24व्या क्रमांकावर कोणता अक्षर येतो? हा 26वा 25वा आणि 24वा म्हणजेच एक्स आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर येईल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना कोणत्या पद्धतीचा तर्क होता? अशा ठराविक आकृतीमध्ये काय करायचं होतं आपल्याला? वरच्या 2 अंकांचा किंवा अक्षरांचा संबंध खालच्या अंकाशी किंवा अक्षरांशी असेल अशा पद्धतीने आपल्याला ते व्हेरीफाय करायचं होतं. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? चला आता पुढचा क्वेश्चन क्रमांक 18 हा पण क्वेश्चन बीड पोलीस शिपाईसाठी आलेला विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थ्यांनो, थोडा ट्रिकी क्वेश्चन होता हा. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं उत्तर काही कळलं नसेल. मी याचं तर्क सांगतो तुम्हाला. बघा 34 आणि 5 यावरून 22 आपलं आलं पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला 22 काढण्यासाठी काय करावं लागेल? तर बघा मी काय करतो इथं 34 36 ठेवतो. त्यानंतर काय करतो, हा जो काही ठराविक अंक आहे मधला याची करतो दुप्पट. याची दुप्पट केल्यावर येईल 10. आणि जेव्हा ठीक आहे 10 आणि यांची जेव्हा मी ऍडिशन केली म्हणजे यांची बेरीज केली तर उत्तर येतं 44. आता 44 आणि 22 मध्ये कोणत्या साम्य दिसतंय? ह्या 44ला जेव्हा मी याची निमपट करणार म्हणजे याला भागणार 2ने तेव्हा त्याचं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 22. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा तर्क होता. ह्या पद्धतीच्या तर्क आता इथे लावून बघायचा आहे. वरचा अंक घेतो मी डायरेक्ट थेट 56. त्याची ऍडिशन करतो ह्या खालच्या अंकाच्या दुप्पटीसोबत म्हणजे येणार 12. यांची ऍडिशन केल्यावर किती येतं विद्यार्थी मित्रांनो? इथे येणार 8 आणि इथे येणार 6. ह्या 68ला काय करतो मी? याची करतो निमपट म्हणजे याला 2ने भागतो. याला भागल्यानंतर येणार 3 आणि इथे येणार 4 म्हणजे 34 आपलं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता ह्याच पद्धतीच्या तर्क आपण इथे लावून बघूयात. वरची संख्या ज्या पद्धतीने घेतली आहे तशीच घ्यायची आहे 78 येणार. आता खालची जी काही संख्या होती त्याची करायची आहे दुप्पट म्हणजे येणार 14. आता ह्या दोघांची करायची आपल्याला बेरीज. आता 8 आणि 4 किती होणार? 12. 12चा आपले 2 आले, हातचा आला 1. 7 आणि 2 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 9. आता 92ची करायची आपल्याला निमपट करायची म्हणजेच याला 2ने भागायचं आहे. तर याला 2ने भागल्यानंतर किती येणार विद्यार्थी मित्रांनो उत्तर? आता 45 × 2 येणार 90 म्हणजे 46 × 2 येणार 92 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं असेल सगळ्यांना कोणत्या पद्धतीचा तर्क होता. ठीक आहे, चला थोडा ट्रिकी क्वेश्चन होता. आपण यामध्ये 2-3 गणितीय क्रिया करायच्या होत्या. अशा पद्धतीचे पण क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सगळ्या क्वेश्चनला आपल्याला फेस करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? आउट ऑफ मार्क घ्यायचे म्हणजे घ्यायचे. चला पुढचा क्वेश्चन बघा.
कोल्हापूर पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. चला एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. बघा अशा पद्धतीच्या आकृतीमध्ये काय करायचं, ह्याच्या काही बाहेरील आकृत्या आहेत यांच्या संबंध मधल्या अंकाशी येणार आहेत. बाहेरील आकृत्यांची जे काही अंक आहेत, बाहेरील जे काही अंक आहेत ह्या सगळ्या अंकांचा संबंध ह्या मधल्या अंकाशी येतो, ह्या सगळ्या अंकाशी संबंध मधल्या अंकाशी येतो. तर ह्या दोन आकृत्यांवरून जो काही तर्क असेल तो तर्क आपल्याला तिसऱ्या आकृतीसाठी लावायचा आहे आणि मधला आपल्याला अंक शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन. चला आता क्वेश्चन बघूयात. तर बघा यामध्ये काय दिसतं, 10, 14, 30 आणि 18. ठीक आहे. आणि हा ठराविक अंक ह्यापेक्षा जरी मोठा असला पण यामध्ये कोणती गणितीय क्रिया केल्यावर आपल्याला ठराविक अंक मिळेल. तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही तीन अंक संख्या आहेत यांची करायची आहे बेरीज. म्हणजे बघा 10 + 14 + 30, 30 आणि 10 येतील 40, 40 आणि 14 किती येणार विद्यार्थी मित्रांनो, ते येतील 54. ठीक आहे, येतील 54. आता ह्या 54ला काय करायचं, ह्या 54 मधून हा जो काही खालचा अंक आहे हा करायचा आहे वजा. म्हणजे जर 54 मधून मी 18 वजा केले तर उत्तर काय येतं, 14 मधून 8 गेल्यावरती 6, हातचाला 1, 5 मधून 2 गेल्यावर राहिले 3, म्हणजेच 36, म्हणजेच उत्तर. अशा पद्धतीचा तर्क होता विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे वरील जे काही तीन संख्या होत्या त्यांची करायची होती बेरीज आणि खालच्या संख्येने त्याला वजा करायचं होतं येणाऱ्या त्या बेरजेला. ठीक आहे. तर या पद्धतीचा तर्क आता इथे लावून बघूयात. बघा 16 + 24 + 32 यांची आपण एकदा बेरीज करून घेऊयात. बघा 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 चा 2, हातचाला 1. ठीक आहे. 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, म्हणजे 72. ठीक आहे. आता या 72ला आपण 30 ने जर वजा केलं तर उत्तर येतं 42, म्हणजेच आपलं आलेलं उत्तर. ठीक आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो तर्क. आता हा तर्क इथं लावून बघूयात. बघा इथं घेतले 20. ठीक आहे. मग 28 वरील तिन्ही संख्या लिहून घेतल्या मी इथं 34. ह्या सगळ्यांची केली मी बेरीज. 8 आणि 4 होतात 12 चे 2, हातचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, म्हणजे 82. आता 82ला काय करायचं आहे, हा 32 ने वजा करायचा आहे. ठीक आहे. मी 82 मधून 32 वजा केले तर 2 चे 2 गेला, हातचाला 0, 8 मधून 3 गेले राहिले 5, म्हणजेच 50 आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना कशा पद्धतीचा तर्क होता हा. ठीक आहे. थोडा हा पण ट्रिकी क्वेश्चन होता पण सगळ्यांना कळलं असेलच. चला वेळ न घालवता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. कोल्हापूर पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता मागचा जो काही क्वेश्चन होता त्याच पद्धतीचा क्वेश्चन हा पण आहे. म्हणजे भोवतालचे जे काही अंक आहेत त्यांचा संबंध मधल्या अंकाशी येणार आहे. चला प्रयत्न करा तुम्ही सॉल्व्ह करायचा. बघा विद्यार्थ्यांनो, आता हे जे काही अंक आहेत यांचा संबंध मधल्या अंकाशी येणार आहे. तर बघा कोणत्या पद्धतीचा संबंध येऊ शकतो, यांची सगळ्यांची मी ऍडिशन करून बघतो. 5 आणि 5 10 आणि 12 किती होणार 22, म्हणजे येणारं उत्तर ऍडिशन नुसार येत नाही. ठीक आहे. आता यामध्ये काय गुणाकाराचा तर्क लागतो का, वर्गाचा तर्क तर लागणार नाही, खूप मोठं होऊन जाईल ते. तर मी गुणाकाराचा तर्क लावून बघतो. जर बघा जर मी केलं 8 पंचे 40 केलं, म्हणजे यांचा गुणाकार केला आणि यांचा गुणाकार केला, समजा 8 पंचे 40 होणार. ठीक आहे. यामधून यांचा गुणाकार काय येतो, हा येतो 4 पंचे 20. ह्या दोघांची जर आपण फरक काढला तर तो फरक येतो 20, म्हणजे येणारं उत्तर. आता ह्या पद्धतीचा तर्क बाकीसाठी लागू होतो का इथं बघून घेऊयात. चला आता 3 × 6 किती होणार, सायंत्रिक 18 आणि हे किती होणार तर 20, म्हणजेच याचा फरक जर घेतला तर येतो 2, आलेलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जो काय आपला ठराविक तर्क होता हा तर्क इथं लागू झाला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता इथं पण काढून बघूयात. बघा 6 पंचे किती होणार तर 6 पंचे होणार 30, 7 7 किती होणार तर विद्यार्थी मित्रांनो 7 8 होणार किती होणार 56. याची करायची आहे आपल्याला वजाबाकी. तर इथे येणार 6 आणि 5 2, म्हणजे 26 उत्तर आलेलं दिसतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं कोणत्या पद्धतीचा तर्क होता. आता यामध्ये ते काढून घ्यायचं आहे. 4 त्रिक किती होणार तर 4 त्रिक होणार 12. ठीक आहे. आणि 6 चौक किती होणार तर ते होणार 24. ठीक आहे. याचा फरक घ्यावा लागेल आपल्याला, म्हणजे 24 मधून 12 गेले तर राहिलेले 12, म्हणजेच येणार उत्तर येणार आपलं 12. पर्याय क्रमांक 3 आपलं इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना कोणत्या पद्धतीचा तर्क होता.
ठीक आहे, सगळ्यांना कळलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि जर काही ठराविक क्वेश्चन जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही काय करायचं, एकदा रिवाइंड करायचं आणि पुन्हा ते क्वेश्चन तो बघून घ्यायचा आणि त्याचा तर्क कशा पद्धतीने काढला ते बघून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला व्हिडिओला काही लिमिट नाही आहे. ठीक आहे, एक वेळा बघा 2 वेळेस बघा, 3 वेळेस बघा, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत बघा आणि आपला हा टॉपिक आहे हा आजच्या आजच क्लिअर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला आता बघा 20 क्वेश्चन. आता हा ठराविक एक क्वेश्चन राहिलेला आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हा होमवर्कसाठी क्वेश्चन घ्या आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. चांगली SRPF साठी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि याचे जे काही उत्तर आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आज पुरता इतकं बस झालं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, खूप मोठा व्हिडिओ झाला आपला आणि राहिलेला प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, रेग्युलर आपली प्रॅक्टिस करत राहा, अभ्यास करत राहा, फिजिकलची प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला रिझनिंगची काळजी माझ्यावर ठेवा. पूर्ण आपल्याला 25 आउट ऑफ 25 मी पुरेपूर प्रयत्न करतो घेऊन देण्याचा. फक्त तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत राहा, इतकी काळजी घ्या आणि रेग्युलर तुम्ही प्रॅक्टिस करत राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि राहिलेला जो काय आपला फाइंडिंग मिसिंग टर्म्स म्हणजे आकृत्या राहिलेले जे काही पद शोधणे हा जो काही भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे क्लिअर करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो.